2, 3, स्टार्ट. रंग दे तुम है गेरुआ. सो फायनली आता मॉर्निंग झालेली आहे. गुड मॉर्निंग काजा. चला आता आम्ही बॅग पॅक करून आता आमच्या नेक्स्ट जर्नीसाठी निघणार. त्याच्या पहिले ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट करणार. चलो अंकुश रेडी. बॅग पॅक. ओके डन. मंडे रोज खाओ अंडे. योगेश भाऊ जांबोरे ऑमलेट वाले. जिंजर हनी आणि यांच्या भांगरी. आय लव्ह स्कूटी आज आपला पण आपण काय चाललोय जेवण आपण शांती स्तूपा. आता आम्ही इथून निघणार आणि चिंचम ब्रिज आहे तिथं आता आम्ही पोहोचणार. तर आता आम्ही निघतोय. मित्रांनो फायनली आम्ही काजा स्पिटीवरून आता निघणार आहे की मॉनेस्ट्रीला. तर की मॉनेस्ट्री एक्सप्लोर करणार. त्याच्यानंतर आम्ही पुढे बघूया चंद्रताल लेक राहिलेलं आहे आमचं, तर ते आम्ही करणार आहे. तर आता चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो शूटला सुरुवात. चला रेडी. ॲडव्हेंचर टास्क सुरू. वरती पोहोचलेलो आहे. कसं वाटतं योगेश? खूप बेकार बेकार वाटतंय कारण की हाय ॲटिट्यूडमध्ये ऑक्सिजन लेवल कमी आहे. अंकुश कसं वाटतंय? हाऊ डू यू फील? नाही 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 बोलू शकत नाही. हे बघा आम्ही आता 4 पायऱ्या चढल्यानंतर इथं ऑक्सिजन लेवल भरपूर कमी आहे. म्हणून येताना पाण्याची बॉटल कॅरी करा. ऑक्सिजनचं सिलेंडर पाहिजे तर कॅरी करा फॉर सेफ्टी पर्पज. ही जी की मॉनेस्ट्री आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपण प्रत्येक याचा थंबनेल बघतो, प्रत्येकाचा फोटो स्टेटस बघतो. कारण की ही जी मॉनेस्ट्री सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे आणि या मॉनेस्ट्रीमध्ये जवळजवळ सर्वच आहे. जसं की लायब्ररी आहे, आणखी केव्स आहेत मेडिटेशनसाठी, आणखी बऱ्याचशा असं म्हणजे ट्रॅव्हलरसाठी रूम्स आहेत. तसं म्हणजे पूर्ण पॅकेज इथं आहे. म्हणून ही जरा ट्रॅव्हलरसाठी एकदम पॅराडाईज. या मॉनेस्ट्रीची हाईटसुद्धा 13,500 फूटपर्यंत आहे. इतकीची हाईट आहे.
की मॉनिस्टरवरती पोचलेलो आहे आणि आता आणि आमचे सर्व आम्ही दर्शन घेतलेले आहेत आणि आता की मॉनिस्ट्री ही इंडियातली सर्वात मोठी मॉनिस्ट्री आहे आणि सर्व शांत आणि पीसफुल क्लायमेट आहे आणि बेस्ट वेदर इथं आहे. 13th सेंचुरीपासून ही मॉनिस्ट्री आहे आणि मोस्टली या मॉनिस्ट्रीचं जे मध्ये हे आलेलं आहे काय बोलतात स्ट्रॉम आलेलं तेव्हा बऱ्यापैकी या मॉनिस्ट्रीला डॅमेज झालेलं तेव्हा बऱ्यापैकी यांनी रिकवर केलं आणि पुन्हा एस्टॅब्लिश केली. हीची आता खासियत आहे. हे बघा यांची टी होती ती कॉम्प्लिमेंटरी होती. आता आम्ही ती पिलेली आहे आणि ते कॉम्प्लिमेंटरी आणि चार्जेस नाही त्याच्यामुळे आता आम्ही डोनेशन करतो. फायनली आता आम्ही इथं की मॉनिस्ट्रीचा जो सेल्फी पॉईंट आहे तिकडे आलेलो आहे कारण की इथनं जो की मॉनिस्ट्री जे ती एकदम सँडीला करायचा होता. आता आपण पोचलेलो आहे चिंचम ब्रिज जवळ. चिंचम ब्रिज हा जो आहे अहोल स्पिटीमध्ये आहे. याचं जवळजवळ या ब्रिजचं बनवायचं मागचं कारण एक आहे की 2 गावांना जोडण्यासाठी हा जो ब्रिज बनवलेला आहे कारण की या गावातल्या लोकांना जवळजवळ 40 किलोमीटर लॉंग क्रॉस करून जायला लागत होतं. त्याच्यामुळे हा ब्रिज बनवलेला आहे. त्याच्यामुळे बरेच जण हा ब्रिज जवळजवळ या ब्रिजला बनवायला 15 वर्ष लागली आणि जवळजवळ 5 करोड याला खर्च झालेला आहे आणि एशियातले सर्वात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज म्हणून ओळखला जातो कारण की हा तेवढा याची हाईटच जवळजवळ 13,596 याची जवळजवळ फीट हाईट आहे आणि या ब्रिजच्या खालून जी नदी वाहते ती स्पिटी नदी आहे आणि याची हाईट जवळजवळ 13,000 फीट हाईटच आहे आणि जवळजवळ 2 गावांना जोडतात. ते गाव आहे ते चिंचम आणि किब्बर 2 गावांना मिळून जे ब्रिजची कनेक्टिव्हिटी झालेली. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You are not a bakery of life, equip my soul, find the real gold, I'll fulfill what I started. Oh,
हा ब्रिजचा आता आम्ही हे व्हिडिओ घेताना आम्हाला असं फील झालं की जशी गाडी पास होते ना तसं ब्रिज पूर्ण शेक होते. म्हणजे पूर्ण ब्रिज आहे ना की याच्यावरच बनलेलं आहे, म्हणजे काय सपोर्टच नाही ब्रिजमध्ये, पूर्ण हवेत ब्रिज आहे. मेनू आहे इथं, एक रेस्टॉरंट आहे म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर फूड ट्रक आहे. तर इथनं तुम्ही मस्त ऑर्डर करू शकता, चांगली टेस्ट आहे यांची. तो फाइनली सैंडविच बन चुका है. चलो अभी व्यू के साथ सैंडविच का मजा लेते हैं. सर्व सेल्फ्या घेतात, बट इथून ज्या ब्रिजचा नजारा आहे तो वेगळाच आहे. हे बघा, इथनं पूर्ण व्हॅली व्ह्यू पण दिसतो आणि एकदम माउंटन्सच्या मध्ये हा ब्रिज आहे. वाव. चला आता आम्ही निघतो. नेक्स्ट आमचा डेस्टिनेशन आहे चिंचम तर आमचं झालं. आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे चंद्रताल लेक. तर चला आता भेटू चंद्रताल लेकला. तो सी यू रेट मागत चाललं ऑफ रोडिंग. नोवा क्रिस्टा. हे बघा सेफ प्लेयर, याला बोलतात स्लेप प्लेयर, याला बोलतात. जागा एक साईड नको देऊ, नॉर्मली दे. हे डगर मोठा आहे बघ. तुझा तो काय व्हिडिओ चालले का ब्लॉगी सांग काल पाठशील. पुढे जाऊ का अजून? एक्सेल चालणार आहे ना. हो. अरे एक्सेल जाल रेता नको, रिवर्स जे, रिवर्स जाऊ दे, रिवर्स जे. तो ऐकणार नाही, तो ऐकणार नाही. नाही जाणार गाडी जाणारच नाही. आले 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 राजे आले. इथं दम तोडले. क्लास पेट घालत तिला क्लच काय नाही, क्लास पेट असतं नीला. असतं ना. नाही अशीच असतं ती. ऑटोमॅटिक ब्रेक रेस दिलं पहिला. मग रे क्लास पेट नसतं. पूर्ण ज्याला गाडीची चुकी. काय तू तेच येऊ बोलते, क्लास पेट नसतं होतं ऑटोमॅटिकला. ऑटो क्लच आहे. आणि इथून टाक, इथून. असभ्य मुलगा तो सक्षम नाही झाला. त्या मुलासारखं असंच चालवायची गाडी. हा उगच ॲडव्हेंचर 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 ॲडव्हेंचर.